महाराष्ट्राच्या सह्याद्रीत आपण अनेक किल्ले पाहिले, पण आज स्वराज्य रक्षक आपल्याला घेऊन चालला आहे तेलंगणाच्या भूमीत। हैदराबाद पासून अवघ्या 50 किलोमीटरवर असलेल्या यदाद्री जिल्ह्यात एक असा किल्ला आहे जो एकाच अखंड काळ्या पाषाणाच्या शिळेवर उभा आहे। हा आहे भुवनेगिरी किल्ला। एकाच महाकाय दगडातून बनलेला मोनोलिथिक रॉक हा किल्ला म्हणजे निसर्ग आणि मानवी बुद्धीचा एक अद्भुत चमत्कार आहे। 15 मिनिटांच्या या विशेष भागात आपण या किल्ल्याचा 1000 वर्षांचा इतिहास आणि त्याची थक्क करणारी वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत। या किल्ल्याचा पाया 10व्या शतकात कल्याणी चालुक्य वंशाचा महान राजा 6वा विक्रमादित्य याने घातला। त्याने एका विशाल अंडाकृती शिळेवर या किल्ल्याची उभारणी केली आणि त्याला नाव दिले त्रिभुवनगिरी। या नावाचा अर्थ होतो 3 लोकांवर विजय मिळवणारा किल्ला। पुढे काळाच्या ओघात याचं नाव भुवनेगिरी आणि आता भोंगीर असं झालं। या किल्ल्याची रचना पाहताना आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो। 600 फूट उंच असलेल्या या एकाच कातळावर चढणं शत्रूसाठी मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं। चालुक्यांनंतर हा किल्ला काकतीय राजवंशाच्या ताब्यात आला। राणी रुद्रमादेवी आणि प्रतापरुद्र यांच्या काळात या किल्ल्याला खऱ्या अर्थाने सामरिक महत्त्व प्राप्त झाले। काकतीय राजांनी या किल्ल्याची तटबंदी अधिक मजबूत केली आणि गडाच्या पायथ्याशी एक सुंदर नगर वसवले। या किल्ल्याचा आकार एका अवाढव्य कासवासारखा दिसतो। गडाच्या संरक्षणासाठी त्यांनी दगडांमध्ये जे नक्षीकाम आणि खाचरा केल्या आहेत त्या शत्रूला वर चढण्यापासून रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी होत्या। जेव्हा आपण दख्खनच्या इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजय मोहीम आठवते। जरी हा किल्ला थेट स्वराज्याचा भाग नसला तरी कुतुबशाही आणि आदिलशाहीच्या काळात या किल्ल्याचा वापर रणनीतिक हालचालींसाठी केला जात असे। मराठा साम्राज्याचा प्रभाव जेव्हा दक्षिणेत वाढला तेव्हा याच मार्गावरून स्वराज्याच्या फौजांनी दक्षिणेतील अन्यायाविरुद्ध लढा दिला होता। येथील स्थानिक वीर सर्वसाधारणपणे मराठा युद्धाभ्यासाचा वापर करूनच परकीय आक्रमकांना रोखून धरत असत। भुवनेगिरी किल्ल्याची वास्तुकला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे। गडावर जाण्यासाठी 2 मुख्य प्रवेशद्वार आहेत। या द्वारांची रचना अशी आहे की हत्तीचा वापर करून सुद्धा ती तोडणं अशक्य होतं। गडाच्या माथ्यावर गेल्यावर आपल्याला इस्लामी आणि हिंदू स्थापत्य शैलीचा संगम पाहायला मिळतो। तिथे असलेला जुना राजवाडा, शस्त्रागार, धान्याची कोठारं आणि घोड्यांच्या पागा आजही त्या काळातील वैभवाची साक्ष देतात। विशेष म्हणजे इतक्या उंच खडकावर असूनही तिथे पाण्याची मोठी टाकी सिस्टन्स खडकात कोरलेली आहेत। यामध्ये पावसाचं पाणी वर्षभर साठवून ठेवलं जात असे, ज्यामुळे गडावरचा वेढा कितीही दिवस चालला तरी पाण्याची टंचाई भासत नसे। या किल्ल्याचा इतिहास केवळ राजा महाराजांपुरता मर्यादित नाही। 15व्या शतकात जेव्हा सुलतानशाही आणि नंतर निजामांची राजवट आली तेव्हा या किल्ल्याचा वापर कैदखाना म्हणूनही केला गेला। पण याच मातीने अनेक क्रांतिकारकही दिले। निजामाच्या अन्यायाविरुद्ध लढणारे तेलंगणातील अनेक वीर याच भागात सक्रिय होते। हा किल्ला त्या विप्लवकारी चळवळींचा मूक साक्षीदार आहे। आज भुवनेगिरी किल्ला हा पर्यटकांच्या आणि ट्रेकर्सच्या पसंतीचे ठिकाण बनला आहे। विशेषतः ज्यांना रॉक क्लाइम्बिंग आवडतं त्यांच्यासाठी हे जागतिक दर्जाचं ठिकाण आहे। पायथ्यापासून माथ्यापर्यंत चढताना मिळणारा अनुभव आणि वरून दिसणारा तेलंगणाच्या लाल मातीचा विस्तीर्ण नजारा मनाला मोहून टाकतो। येथील काळ्या पाषाणाची ती भव्यता आणि त्यावर कोरलेल्या पायऱ्या आपल्याला आपल्या महान भारतीय वारशाचा अभिमान वाटायला लावतात। आपल्या संस्कृतीने आपल्याला असे अजय गडकोट दिले आहेत जे आजही काळाच्या ओघात ताठ मानेने उभे आहेत। भुवनेगिरीचा हा किल्ला आपल्याला सांगतो की संकटे कितीही मोठी असली तरी जर तुमचा पाया भक्कम असेल तर तुम्ही जगावर राज्य करू शकता। स्वराज्य रक्षकच्या माझ्या सर्व बांधवांना तेलंगणातील या अद्भुत किल्ल्याबद्दलची माहिती कशी वाटली? दक्षिणेतील अशाच इतर ऐतिहासिक आणि दुर्लक्षित किल्ल्यांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आपल्या गौरवशाली इतिहासाची ही गाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक दुर्गभ्रमंतीसह। तोपर्यंत आपल्या पराक्रमी इतिहासाचा अभिमान बाळगा। जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय। शिव